असं म्हणतात, माणसाच्या मूलभूत गरजा जिथे संपतात आणि शोध सुरू होतो आनंदाचा, तेव्हा जन्म होतो कलेचा। कोणत्याही मर्यादेच्या साच्यात न बसणारी, नफ्या तोट्याची तमा न बाळगता मनाला विलक्षण अनुभूती देणारी कृती म्हणजे कला। आजच्या घडीला केवळ कलेचं ज्ञान असून चालत नाही, तर ती जोपासता आणि जगवता येणंही तितकंच गरजेचं आहे। यातूनच प्रेरणा घेत माझा वेंगुर्ला यांच्याकडून स्वामिनी मंगल कार्यालय येथे अम्ब्रेला पेंटिंग या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वेंगुर्ला तालुक्यात प्रथमच असा आगळावेगळा उपक्रम माझा वेंगुर्ला यांच्या माध्यमातून राबवण्यात आला। वयोमर्यादेचे बंधन नसल्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच या उपक्रमाचा आस्वाद घेतला। यावेळी माझा वेंगुर्लाचे अध्यक्ष जनार्दन शेट्टी, वेंगुर्लाचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप यांच्या समवेत आदी मान्यवर उपस्थित होते। नमस्कार, मी मयूर पवार। तर हा आगळावेगळा अम्ब्रेला पेंटिंगचा वर्कशॉप इथे घेण्याचं कारण एकच आहे, कारण हा वर्कशॉप मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी होतच असतो। पण माझी एक इच्छा होती की माझा वेंगुर्ला आयोजित आणि रंगधारा क्रिएशनतर्फे हा अम्ब्रेला पेंटिंगचा जो वर्कशॉप आहे तो वेंगुर्ल्यात घ्यावा, आणि तो योग्य त्या रीतीने आम्ही घेण्याचं ठरवलं आणि त्याला मुलांचा चांगला प्रतिसाद आला आहे। जवळजवळ 80 आमच्यापर्यंत अजून 80 मुलांनी यात सहभाग घेतला आहे आणि अजून बरीच मुलं होती, तरी त्या मुलांना पण आम्ही थोड्या मुलांना सहभाग दिला आहे। छत्रीवर चित्र रंगवणे हा विषय जरा वेगळा, आणि त्यासाठी आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। जवळजवळ 300-350 फोन आम्हाला आले, आणि आम्ही फक्त 80 जणांचीच मर्यादा ठेवली होती। याला कोणतीही वयोमर्यादा नव्हती। 1-2 वर्षाच्या मुलापासून 90-100 वर्षाच्या वयापर्यंत आजोबासुद्धा हे चित्र काढू शकत होते। असा हा खूप सुंदर उपक्रम आणि प्रतिसाद भरभरून आहे। आणि आता आपण इथे पाहताय, या छत्र्यावर वेगवेगळ्या प्रकारची सुंदर सुबक अशी चित्र, रांगोळी असं केलेलं आहे। खूप छान काम केलेलं आहे। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।